आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। राज्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर कमी झालाय। मागील 2 दिवसांपासून विदर्भ आणि कोकणात पाऊस हजेरी लावतोय। पुढील 3 दिवस कोकण आणि विदर्भातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे, तर इतर भागात पावसाची उघडीप राहील असा अंदाज हवामान विभागाने दिलाय। आज विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यातील काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय, तर कोकणातील रायगड जिल्ह्यात मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज आहे। मध्य महाराष्ट्रातील सर्व जिल्हे आणि मराठवाड्यात ढगाळ हवामानासह काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज देण्यात आला। उद्या विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, वाशिम, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला। कोकणातील रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातही जोरदार पावसाचा अंदाज आहे। सातारा आणि पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावरही जोरदार पावसाची शक्यता आहे। मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आला। गुरुवारपासून विदर्भातही काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कमी होणार आहे। वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला। पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावरही जोरदार पावसाची शक्यता आहे। कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे। शुक्रवारी आणि शनिवारी राज्यात पावसाचा जोर कमी राहणार आहे। शुक्रवारी पूर्व विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला, मात्र पश्चिम विदर्भ, संपूर्ण मराठवाडा, संपूर्ण मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे। अशाच हवामान अपडेटसाठी ॲग्रोनला सबस्क्राइब करायला विसरू नका।